नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अगदी मोक्याच्या वेळी येऊन एजे लीलाला जे सरप्राईज देणार आहे, त्यामुळं लीला इतकी खुश होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एजेने जे सरप्राईज दिलेलं आहे ते पाहून लीला तर खुश होणार आहेच, पण दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी आणि किशोर यांची मात्र वाट लागणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आजींनी लीलाला बोलवलेलं असतं आणि आजी लीलाला म्हणतात की तुझी पहिली संक्रांत आहे ना, तर तुझ्या पहिल्या संक्रांतीसाठी ही साडी। त्यामुळे लीलाला सांगतात की छान तयार हो, आपल्याकडे संक्रांतीचा खूप छान प्रोग्राम असतो आणि या संक्रांतीला नवरे जे आहेत ते स्वतः हलव्याचे दागिने घालून बायकोला नटवतात, हे आजी सांगत असतात। तेव्हा लीला म्हणते हो का। आणि त्याचबरोबर इकडे आता विराज, प्रमोद, त्याचबरोबर सरस्वती, लक्ष्मी चौघेही बाहेर असतात आणि पतंगाच्या बाबतीत बोलत असतात। तेव्हा सरस्वती म्हणत असते की आम्ही जिंकणार आहे, मी आणि विराज जिंकणार आहे, विराज तू फिरकी पकडायची आहे आणि मी पतंग उडवणार आहे। तेव्हा विराज आणि त्याचबरोबर इकडे विराज आणि प्रमोद म्हणत असतात की मला तर असं वाटतंय की बाबा जिंकणार आहेत, कारण प्रत्येक वर्षी बाबा जिंकत असतात, कारण बाबा जे पतंग उडवतात ना ते खूपच जबरदस्त पद्धतीनं उडवत असतात आणि खूप छान असं बाबांचं सगळं ट्युनिंग असतं, ते खूप छान असतात, हे सगळं बोललं जात असतं। आणि त्याचबरोबर इकडे ह्या दोघी म्हणत असतात काय, आणि आता ह्यावेळेस लीला पण आहे ना त्यांच्या पार्टीत, त्यामुळं मला तरी वाटतंय की बाबा जिंकणार आहेत, हे त्यांचं बोलणं सुरू असतं। तेवढ्यातच लीला तिथे येते आणि लीला आलेली पाहून ह्या दोघींना राग आलेला असतो आणि लीला म्हणते की पतंग चला यावर्षी मी आणि एजे पण पतंग उडवणार, मी एजेंना शिकवणार पतंग कसा उडवायचा असतो ते, असं लीला बोलत असते। पण ह्या दोघींना मात्र खूप राग आलेला असतो। या म्हणत असतात की काय हे हिचं बोलणं, हिच्यामुळं काय, हिच्याशी काय संबंध आहे, कारण एजे स्वतःच एवढा छान पतंग उडवतात ना, कारण हिने बोलायची काहीच गरज नाही, असं त्यांचं म्हणणं सुरू असतं। इकडे एजे लीलाच्या घरी आलेले असतात आणि ते काम करत असतात, हे पाहून सगळ्यांनाच खूपच धक्का बसलेला असतो। एजे काय करताय तुम्ही, काय करताय, हा प्रश्न इथे चाललेला असतो आणि त्याचबरोबर सगळे म्हणत असतात। तर एजे म्हणत असतात की अहो मी करतोय ना। त्यावेळेस लीलाची आई म्हणजे कालिंदी म्हणत असते की अहो तुम्ही तरी विचारा ना काय चाललं एजंटचं, त्यांना काय मदत हवी का, आपण करून देऊया ना। तेवढ्यात विश्वरूप तिथे आलेला असतो आणि विश्वरूप त्यांना म्हणतो की एजे हे सगळं साहित्य, एजे म्हणतात की ते सगळं साहित्य बाहेर ठेव, मी आलोच, असं म्हणत एजे आलेले असतात। तेव्हा तिथे आता रेऊ आलेली असते। रेऊ म्हणत असते एजे मी तुमची बहीण आहे ना, आता मला तरी सांगा बरं काय करताय, म्हणजे मी तुमची मदत करू शकेल। एजे म्हणतात की मी लीलासाठी हलव्याचे दागिने बनवतोय। इकडे आता सुगड पूजायचं असतं। दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी छान तयार झालेले असतात, सगळ्यांनी काळ्या रंगाची साडी नेसलेली असते आणि खूप छान तयार होऊन त्या पूजेसाठी आलेल्या असतात। आणि त्याचवेळी तिथे दुर्गा पूजा करत असते। आजी येतात आणि आजी म्हणतात झाली ना सगळी तयारी दुर्गा। दुर्गा म्हणते की हो आजी सगळी तयारी झालेली आहे, अगदी तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं सगळी तयारी मी केलेली आहे, हे आजी बोलत असतात। आजींना ती सांगत असते। मग तिथे आता आल्याला आजी सगळ्यांचं कौतुक करतात, म्हणू लागतात की खरंच खूप छान दिसतंय सगळ्याजणी, खूप छान वाटतंय तुमच्याकडे पाहून, खूप मस्त वाटतंय, असं आजी कौतुक करत आहेत। पण दुर्गाचं तोंड मात्र पडलेलं असतं, कारण तिथे लीला आवरून येते आणि सगळ्यांपेक्षा छान तर लीला दिसत असते। आजी म्हणतात की हां लीला खूपच छान दिसतेस तू पण, असं म्हणत आजी लीलाचंही कौतुक करू लागतात। तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि मग या तिघींना मात्र राग येत असतो, लीलाचं कौतुक का करायचं, कारण लीलाने एवढं काय केलंय, असं त्यांचं म्हणणं असतं आणि त्या बोलत असतात। त्याचबरोबर आजी त्यांना सांगत असतात, समजवत असतात, तरीही या सुना मात्र चिडचिडच करत असतात आणि म्हणत असतात की हिला काय माहिती, आणि मग सुगड म्हणजे काय हे बोललं जात असतं। आणि त्याचवेळी इकडे रेऊचा फोन आलेला असतो आणि मकर संक्रांतीची माहिती सांगायला आजी तयार झालेल्या असतात। तेव्हा यश तिथे येतो आणि म्हणतो की आजी थांबा, मग मी तुमचा ना व्हिडिओ करतो, असं तो म्हणत असतो। तेव्हा तो म्हणत असतो की माझे जे फ्रेंड्स आहेत ना त्यांना माहीत नाही आहे ना, मग त्यांना परत मी सांगण्यापेक्षा हा व्हिडिओ दाखवला की त्यांना सगळ्यांना छान वाटेल, असं म्हणत तो व्हिडिओ बनवायला घेतो। आणि मग आजी त्याला चिडवत असतात की रेवतीला दाखवायचं आहे ना, कळलंय मला तुझ्या मनात काय चालू आहे, असं आजी त्याला बोलत असतात। त्याचवेळी इकडे रेवतीचा तेवढ्यातच व्हिडिओ कॉल आलेला असतो आणि रेवतीही ऐकत असते, लीला ऐकत असते, सगळेजण मनापासून ती गोष्ट ऐकत असतात। आजी सांगत असतात की सुगड म्हणजे तो अपभ्रंश झालेला आहे, ते खरं तर सुघट असतं, म्हणजे चांगल्या मातीपासून बनवलेला घडा, असं आपण त्यांना म्हणायचं असतं। आणि ही काळी माती, काळा रंग, नक्की काय करायचं असतं, वाण देताना आपण असं का बोलतो, कारण वाण देताना प्रत्येक वेळेस
आपल्या मनातली आपल्या घरामध्ये जी सुबत्तता आलेली आहे ती त्यांच्याही घरात गेली पाहिजे. त्यांच्याही घरामध्ये सगळं अगदी घर संपत्ती समृद्धी आली पाहिजे असा आशीर्वाद आपण द्यायचा असतो आणि हे सगळं आपण त्याच्यासोबत द्यायचं असतं असं आजी सांगत असतात. आणि प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून आजी सांगत असतात, त्या पद्धतीनं करायला लावत असतात. आणि इकडे एजे मात्र आता इकडे एजे मात्र हलव्याचे दागिने बनवत असतात. मग आजी संक्रांतीची व्यवस्थित अशी माहिती सांगत असतात. नक्की वाण काय द्यायचं असतो, कशा पद्धतीनं द्यायचं असतो, हे सगळं आजी बोलत असतात. त्याचसोबत इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजींचं असं म्हणणं असतं की या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण छान पद्धतीनं करत असतो. सगळं छान असं घरातलं वातावरण असतं, हे सगळं आजी सांगत असतात. आणि खूप चांगल्या भावनेने आपण हे सगळं करायचं असतं असं आजींचं म्हणणं असतं. आजी खूप मनापासून हे सगळं बोलत असतात आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगत असतात. त्याचवेळी इकडे लीला सर्व ऐकत असते. एजे मात्र सगळं करण्यामध्ये बिझी असतात. एजेंना काही करून लीलासाठी हे सगळं बनवायचं असतं आणि एजे लीलासाठी दागिने बनवत असतात. एजेंनी ठरवलेलं असतं स्वतःच्या हाताने हे दागिने बनवायचे आहेत आणि त्याचबरोबर लीलाला हे दागिने आपण घालायचे आहेत. हे छान असं सरप्राईज लीलाला द्यायचं असतं असं एजेंनी ठरवलेलं असतं. तर इकडे एजे ते दागिने बनवण्यामध्ये तिथे रमलेले असतात आणि एजे लीलाशी बोलत असतात. लीलाशी मनातल्या मनात बोलत असतात आणि त्याचबरोबर आजींनी पण इकडे सगळ्या गोष्टी अगदी मनापासून केलेल्या असतात. मनापासून हे सगळं आजींचंही सुरू असतं आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टी सांगत आहेत. एजे इकडे लीलासाठी दागिने बनवत आहेत आणि एजेंना काही करून हे जे दागिने आहेत ते छान पद्धतीनं बनवायचे आहेत असं एजेंनी ठरवलेलं असतं. आणि त्याचवेळी रेवू म्हणते की ताई किती छान दिसते ना. आणि मग एजे लगेचच गॅस कमी करतात आणि इकडे लीला कशी दिसते हे बघायला लीलाच्या जवळ आलेले असतात. आणि त्याचबरोबर लीला इकडे पूजा करत असते आणि सगळी पूजा मनापासून करत असते. आणि त्याचबरोबर एजे इकडे म्हणत असतात की खरंच खूप छान दिसते. आणि मग यश पण आता तिथून पूजा झालेली असते, तिथून बाजूला आलेला असतो आणि यश पण बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे सगळ्या बायका जमलेल्या असतात आणि आता सगळ्यांना वाण द्यायचं काम सुरू असतं. त्याचबरोबर आजी सांगतात की बाहेर जी मुलं आहेत ना त्यांना आत बोलवा, कारण माझ्या सुनांना दागिने घालून नटवायचं आहे ना, ते राहिलेलं आहे अजून. माझ्या सुना जोपर्यंत नटणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टींना अर्थ येणार नाही असं आजींचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आजी पाहत आहेत. मग आता सुरुवातीला लीला ही सगळ्यांना वाण देत असते आणि त्याचबरोबर दुर्गा लक्ष्मी सरस्वती यांच्यासाठी दागिने आणलेले असतात आणि सुरुवातीला सरस्वतीला ते दागिने घातले जातात. विराज स्वतःच्या हाताने ते दागिने सरस्वतीला घालत असतो, बांगड्या घालत असतो, मंगळसूत्र घालत असतो. आजींनी सांगितलेलं असतं की आज याच हलव्याच्या दागिन्यांचाच मान आहे आणि तो मान इथे आपल्या घरच्या सुनांना मिळालेला असतो. हे सगळं चालू असतं. सरस्वती मात्र खुश होत असते, खूप छान दिसत असते. त्यानंतर आता प्रमोद दागिने घालतो, तो लक्ष्मीला सगळे दागिने घालतो आणि त्याचबरोबर त्यांचाही छान फोटो काढला जातो. त्यानंतर किशोर स्वतःच्या हाताने दागिने घालत आहे आणि मग दुर्गाही खुश झालेली असते, त्यांचाही दोघांचा फोटो काढला जातो. पण अजूनही एजे आलेले नसतात. ह्या सुनांना मात्र खूप आनंद झालेला असतो. लीला मात्र इकडे खुश झालेली आहे, पण एजेच आलेले नाहीत तर काय करणार. एजे आलेले नाहीत म्हणून ह्या सगळ्यांना वाईट वाटत आहे. या सगळ्यांना खूप आनंद होत आहे, पण सगळ्यात जास्त वाईट वाटत आहे ते लीलाला आणि आजींना. अजून का एजे आलेला नाही हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आजी म्हणत असतात की लीला काळजी करू नको, अधिराम येणार आहे, तू नको टेन्शन घेऊ असं आजी सांगत आहेत. कारण आजींना तेवढी खात्री आहे की एजे नक्की येणार आहेत आणि एजे आल्यानंतर हा सोहळा रंगातच येणार आहे, हे मात्र आजींना चांगलंच माहिती असतं. त्याचबरोबर आता सगळ्यांचं फोटो सेशन होतं आणि दुर्गा म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का आजी, आज एजे येणार नाहीत असं मला वाटत आहे. कारण आता खूप वेळ झालेला आहे, बायकाही थांबलेल्या आहेत, तर आपण लवकरात लवकर हा कार्यक्रम उरकून घेऊया असं इकडे दुर्गा सांगत असते. आणि तिचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मला असं वाटत आहे की लवकरात लवकर हा कार्यक्रम उरकूया, बायकांनाही गेलं पाहिजे. आणि लीला मात्र नाराज झालेली असते, ती वरती निघालेली असते. आणि तेवढ्यात एजे तिथे येतात आणि एजे तिथं आलेले पाहून लीलाला पण धक्का बसतो आणि एजे म्हणतात की थांब लीला. आता लीलाला एजे स्वतःच्या हाताने दागिने घालणार आणि लीलाला खुश करणार आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.